शहादा शहराचा श्वास कोंडला. नो एंट्रीचा फज्जा. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षानं नागरिक त्रस्त. शहादा शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नो एंट्रीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली, बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर अतिक्रमण आणि पोलिसांचा अपुरा बंदोबस्त यामुळे शहराचा श्वास अक्षरशः कोंडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिका कार्यालय या मार्गावर एकेरी वाहतुकीचा नियम लागू असतानाही वाहन चालकांकडून त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. खेतिया रस्त्यावरून पालिका कार्यालयाकडे येणाऱ्या नो एंट्री मार्गावरही अनेक वाहन चालक बिनधास्तपणे वाहने घुसवत असून संबंधित ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती या समस्येला अधिकच खतपाणी घालत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाहतूक पोलीस केवळ अधूनमधून मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करतात, मात्र त्यात सातत्य नसल्याने नियमभंग करणाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. महिन्यातील काही दिवसच पोलिसांची उपस्थिती दिसते, उर्वरित काळ रस्ते बेशिस्तीच्या हवाली असतात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. शहरातील अरुंद रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या फळभाज्यांच्या गाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी पादचारी, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाहन चालक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली असल्याची टीका होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, अतिक्रमण हटवण्याची मोहीम, नियमित पोलीस बंदोबस्त आणि नो एंट्री नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. नियम फक्त फलकापुरते राहणार की प्रत्यक्षात राबवले जाणार, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. शहादे शहरातील वाहतुकीचा प्रश्न पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निश्चितच त्याच्यात जास्त अडथळे निर्माण झालेले आहेत. गांधी पुतळ्याजवळची केलेली बॅरिकेडिंग अतिशय कडकपणे केल्याने तिथून पायी जाणारा माणूस सुद्धा जाऊ शकत नाही आणि म्हणून ज्यांना तिकडच्या बाजूला जायचंय त्यांना अर्धा किलोमीटरचा हा सगळा फेरा करावा लागतो. तसंच ट्रॅफिकचं सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. जेव्हा खेतिया रोडवरून त्याला शहाद्याच्या बाहेर स्टँडकडे जायचं असेल तर तो सहज इकडच्या बाजूने येऊ शकत नाही, कारण त्याला अडथळा त्याचा आहे. वन वे ट्रॅफिक असल्यामुळे सगळे जण ज्यांना याला जायचंय, जुन्या तळोदा रोडला ज्यांना जायचंय ते सगळे लोक सरळ विरोधी मार्गाने जातात, नो एंट्रीने जातात, कारण त्यांना जर त्या रस्त्याने जायचं असेल तर 1 किलोमीटरचा फेरा त्याच्यात आहे. मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण ट्रॅफिकची जे काही लोड आहे तो कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न हे निश्चितच चांगले जरी असले तरी केलेल्या आपल्या निर्णयामुळे काय अडचणी निर्माण होतात हे तर बघायला पाहिजे. आम्ही सरळ बघतो की तिथं कधी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी पोलीस सुद्धा नसतात आणि एकूणच जनतेचा, खास करून महिला ज्या बाजारासाठी येतात त्यांना तर खूप त्रास आहे, कारण त्या बॅरिकेडिंग तुम्ही इतक्या कडक केलेल्या आहेत की त्यांना उड्या मारून तर काही जाता येणार नाही. एकतर गांधी पुतळ्याजवळून किंवा मग नगरपालिकेच्या बिल्डिंगला फेरा मारून त्यांना मार्केटला जाणं गरजेचं होतं आणि म्हणून पायी चालणाऱ्या महिला भगिनींना त्रास होऊ नये, त्यांचा त्रास कमी व्हावा आणि ज्यांना जुन्या तळोदा रस्त्याला जायचंय त्यांच्यासाठी व्यवस्थितपणे काहीतरी वेगळा, आधीचा जो गांधी पुतळ्याजवळचा टर्न होता तो जर आपण ठेवला तर निश्चितच बरं होईल. कारण गांधी पुतळ्याजवळचा टर्न बसत होता, आता बाबासाहेब आंबेडकरांजवळचा जो टर्न आहे त्याला जुन्या तळोदा रस्त्याला जायचं असेल तर तो टर्न अतिशय अॅक्यूट आहे, त्या टर्नने गाडी पास होत नाही. मग ह्या दोन्ही गोष्टीचा तातडीने प्रशासनाने जर दखल घेतली तर मला असं वाटतं की शहाद्यातल्या मेन रोडवरच्या ट्रॅफिकला निश्चितपणे कुठेतरी ज्याला आपण म्हणूयात की वाव मिळणार आहे आणि न्याय मिळणार आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.